लिंगेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी माऊली. स्वयंभू राजा श्री लिंगेश्वर महाराज यांच्या चरित्र कथेचा आज आपण पुढचा भाग बघत आहोत. याच्यावरती चर्चा करत असताना, याच्यावरती बोलत असताना अनेक लोक खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत आहेत. खूप जणांना आनंद होतोय, खूप जणांना बरं वाटतंय. कारण भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वरांची जी चरित्र कथा आहे ती मनाला आल्हाददायकता बहाल करणारी आहे, मनाला निर्मळता बहाल करणारी आहे, मनाला प्रसन्न करणारी आहे. आणि दररोज सकाळी आम्हाला भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वरांच्या सानिध्यात वावरत असताना, आम्हाला इकडं जन्म मिळालेला असताना, आनंद उपभोगायला मिळत असताना भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वरांची चरित्र कथा दररोज आम्हाला काहीतरी ऐकायला मिळते. नवीन एखादा विषय, नवीन एखादा मुद्दा आम्हाला ऐकायला मिळतोय. त्यांच्या चरित्राची जी काही मालिका आपल्या या ज्ञानाचा सागर या यूट्यूब चॅनलवरती चालू आहे, खूप आनंद होतोय मला स्वतःलाही बोलताना आणि श्रोत्यांनाही आनंद होतोय. सातत्यानं अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा आपली पोहोचावी, जास्तीत जास्त लोकांना ही भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वरांची चरित्रमाला, चरित्रकथा माहीत व्हावी आणि प्रसिद्धी वाढावी, या प्रमुख हेतूनं आपण हा भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वर महाराजांचा जो ग्रंथ सांगायला सुरू केलेला आहे, बोलायला सुरू केलेला आहे, चर्चा करायला सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आज आपण ग्रंथाच्या 3ऱ्या पानावरती आहोत. याच्यामध्ये ग्रंथकाराचं मनोगत आहे आणि ते मनोगत काही अंशी आपल्याला अभिवाचन करायचं आहे, काही अंशी त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. काय नेमकं ग्रंथाच्या संदर्भामध्ये ग्रंथकारांना वाटतंय, काय वाटत होतं. साधारणपणे 2012 28 तारखेला, जुलै महिन्यातल्या 28 तारखेला ही ग्रंथकाराचं मनोगत जे आहे ते लिहून पूर्ण झालेलं आहे. कैलासवासी त्रिपुरारी पंचानन भगवान पुळई पीठाधीश्वर पूर्णजापूर क्षेत्रनिवासी पुळई अरण्याधिपती विश्वनाथ हरसांब सदाशिव श्री स्वयंभू राजा लिंगेश्वर भगवान यांचं पुराण कथन आपणा समान भाविक वाचक संत श्रोते अभ्यासकांच्या समोर मांडताना मला अत्यंत आनंद होतोय. श्री स्वयंभू लिंगेश्वर भगवान यांचं महात्म्य हे अतिशय अद्भुत आहे, अलौकिक आहे, असामान्य आणि अनाकलनीय दिव्य अशा स्वरूपाचं आहे. अर्थात अद्भुत आहे, न कळणार आहे, अलौकिक आहे, असामान्य आहे आणि अनाकलनीय आणि दिव्य अशा स्वरूपाचं आहे. महाकैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय माऊली श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये श्रोत्यांना उद्देशून एक ओवी लिहितात. ना तरी बालक बोबडा बोली. ना तरी बालक, बालक म्हणजे लहान मूल, बोबडं बोलत असतं लहान मूल, बरोबर आहे की नाही. लहान मूल बोबडं बोलतं, कधी कधी ते वाकडा पाऊल टाकतं. वाकडा विचुका पाऊली, वाकडा तिकडा पाऊल टाकतं कारण त्याला चालायला येत नसतं. लहान मुलाला पहिल्यांदा बोलायला येत नसतं आणि लहान मुलाला चालायला सुद्धा नीटसं येत नसतं. मग चालायला येत नसलेल्या लहान मुलाला, बोलायला येत नसलेल्या लहान मुलाला त्याची आई जशी समजावून घेते, आई त्याच्यावरती प्रेम करते, आईचं लहान मुलावरती प्रेम असतं. ते चोज करुनी माऊली रिझे जेवी. माऊलीला जो लहान मुलगा बोलत असताना, लहान बाळ बोलत असताना त्याच्या बोबड्या बोलण्याचा आनंद होतो, तसाच आनंद त्याच्या चालण्याचा सुद्धा आईला होतो. अगदी त्या पद्धतीनं माऊली म्हणतात, माझ्या गुरु माऊलीला आनंद होतोय. अर्थात लेकरू बोबडं बोलत असलं अथवा वेडं बाकडं पाऊल टाकत असलं तरी त्यावरून त्याचं कौतुक करून आईला जसं खूप समाधान वाटतं, तद्वत तुम्हा संतांचं प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावं अशी आमची अतीव इच्छा असल्याने आम्ही तुमच्या समोर सलगी करत आहोत. आमची अतीव इच्छा आहे, आमची अंतःकरणपूर्वक इच्छा आहे की संतांचं आम्हाला प्रेम प्राप्त व्हावं, आम्हाला संतांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. कारण या जगामध्ये संतांची कृपा झाल्यानंतर काय होऊ शकत नाही. होता कृपा तुमची, पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा अगाध. संतांची कृपा झाल्यानंतर, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. ही संतांची कृपा आहे, संतांची करामत आहे.
आणि अशा संतांचं प्रेम आम्हाला जर प्राप्त झालं तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच, अशी आमची अतीव इच्छा आहे. आणि तशी आम्ही तुमच्यासमोर सलगी करत आहोत. सलगी शब्दाचा अर्थ प्रेमानं केलेली मागणी, लढिवाळपणे केलेली मागणी, त्याला सलगी असं म्हणतात. आणि मग माऊली म्हणजे साक्षात महाविष्णूचा अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, भगवान श्री महाविष्णूंचा अवतार म्हणजे ज्ञानोबराय आहेत. आणि मग संत या अवच्छेदकामध्ये ते वावरत आहेत, अर्थात संतांच्या भूमिकेमध्ये ते वावरत असताना त्यांच्याकडून भावार्थ दीपिकेसारखा महान ग्रंथ झालेला आहे. त्या ग्रंथाच्या माध्यमातून अखिल विश्वमात्राच्या कल्याणाची इच्छा करणारं आणि पराकोटीची नम्रता अंगी असणारे महापुरुष श्रोत्यांना अत्यंत विनम्रपणे तुम्ही आमचे मायबाप आहात असे म्हणून खूपच महान होतात. वास्तविक आपल्याकडं मोठेपणा असल्यानंतर आपण स्वतः मनानं नम्र असणं, लहान असणं. जगद्गुरू तुकोबारायांनी एक अभंग लिहिला. जगद्गुरू तुकोबाराय लिहितात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. म्हणजे नम्रता माणसाकडं पाहिजे. जो नम्र असतो, नम्र ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला, किंवा नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. आणि अहंकाराचं कसं आहे बघा, अहंकार महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती. मोठेपणा हा कधीही त्राग्याला कारणीभूत ठरतो. म्हणजे नम्र असणं कधीही मोठं आहे. ज्ञानोबरायांनी एके ठिकाणी असं लिहिलं, का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा अशेखा खालावी तिजे, अखंड अगर्वता होऊनी असती तयांची विनयो हेची संपत्ती. अगर्व म्हणजे कोणत्याही प्रकारचा गर्व नसणं, कोणत्याही प्रकारचा अहंकार नसणं, अगर्वता असणं ही मोठी गोष्ट आहे. वास्तविक संत महान असतात, पराकोटीची नम्रता त्यांच्याकडं असते आणि विश्वमात्राच्या कल्याणाची इच्छा असते. ज्ञानोबारायांनी विश्वमात्राच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करत असताना ज्ञानोबाराय लिहितात, जे खळांची व्यंकटी सांडो आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान. हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो, आणि भूताम परस्परे जडो मैत्र जीवांचे. ही अगदी अखिल विश्वमात्राच्या कल्याणाचीच इच्छा आहे आणि पराकोटीची नम्रता अंगामध्ये आहे. आणि अशी पराकोटीची नम्रता असलेले ज्ञानोबराय श्रोत्यांना म्हणतात, तुम्ही प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी तव दुबळा अर्चित असे भक्ती. अशी मोठेपणाची भावना आहे. तुम्ही आमचे मायबाप आहात म्हणून खूपच महान होतात. वास्तविक संत महान असतातच. संतांचं मोठेपण सांगण्यासाठी कोणा तत्ववेत्याची आणि कोणा विद्वानाची मुळातच गरज नाही. संतांचं मोठेपण हे त्रिकाला बाधित मोठेपण आहे. ते जाणण्यासाठी, जाणण्याची ज्याला जिज्ञासा आहे त्याला संप्रदायपूर्वक साधक अवस्थेतून साधना करावी लागेल. पायरी पायरीने साधकाचे दोष निवृत्त होतील आणि त्याला शुद्ध अवस्था प्राप्त होईल, म्हणजेच तो संत होईल असा भाग आहे. अर्थात संत श्रोत्यांना माऊली सलगीने म्हणतात की तुम्ही माझ्या या बोबड्या बोलण्याकडे लक्ष द्या. माऊली महावैष्णव असोत वा श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबाराय महाराज असोत, संत दिसले की ते अतिशय भावुक होतात. श्रीमंत तर संत भेटण्याच्या काळाला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी. संत भेट होणं हे भाग्योदयाचं लक्षण आहे. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय. एवढा हा शब्द प्रपंच मांडण्याचं कारण एवढंच आहे की श्रोते महान असतात आणि ते जाणण्यासाठी संतच व्हावं लागतं. मुळामध्ये संतांचं मोठेपण हे दुर्गम आहे, शाब्दिकाचे काम नाही येते. संतत्व जाणणं हे शाब्दिकाच्या आवाक्यातलं काम नाही. आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा हे महाराजांचे शब्द आहेत. अर्थात आपल्यासारख्या महान संतांच्या समोर बालकवत बोबडे बोलण्यास मी उभा आहे, तेव्हा आपण मायबाप होऊन हे शब्द ऐकाल असा मनात भाव आहे. स्वयंभू राजा श्री लिंगेश्वर भगवान यांचं पुराण माऊलींच्या भाषेत बोलायचं झाल्यास, नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना स्वजन वनचंदना आराध्यलिंगा. सर्व जगाचं पालन करणारे, कल्याणरूप रत्नांची खान असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजनीय देव असे आहेत भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वर महाराज यांचं पुराण. हा देखील एक दैवयुगच आहे. मुळामध्ये माऊली श्रीगुरूंची स्तुती करताना म्हणतात, कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटायला पाहिजे.
क्षीरसागराला कशाने पाहुणेर करावा, कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावे आणि चंदनाला कशाची उटी लावावी, अमृताचं पक्वान्न कसं तयार करावं, सर्वच व्यापून असणाऱ्या अमर्याद आकाशावर मांडव घालणं शक्य तरी आहे काय. तर या सर्व बाबी जशा अशक्य कोटीतल्या आहेत, त्यांची शक्यता संभवत नाही, तसं माऊलींनी केलेलं विधान आहे. अगदी तशीच अवस्था श्री स्वयंभू लिंगेश्वर पुराणाची आहे. जसं श्रीगुरु संतांच्या मोठेपणाचं महिमान आकळण्याचं कोणतं साधन आहे हा प्रश्न उपस्थित करतात माऊली, तसं साधन नाही म्हणून मी त्यांच्या चरणी नमन केलंय असा माऊली अभिप्राय देतात. स्वयंभू श्री लिंगेश्वर भगवान यांचं पुराण मूर्तिमंत भगवान शंकर आहेत अशी आमची भावना आहे आणि श्रोते म्हणजे आमच्यासाठी महेशांच्या मूर्ती आहेत. भगवान श्री स्वयंभू लिंगेश्वर महाराज यांच्या पुराणाने त्यांचीच वाङ्मय पूजा बांधलेली आणि ती वाङ्मय पूजा बांधताना आमच्या कर्मधर्म संयोगाने आम्हाला अत्यंत परिपूर्ण वेदांगांनी परिणत श्रीगुरूंचा सहवास लाभला. ही अत्यंत महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. मुळात संत वा देव यांचं प्राकट्य अर्थात अवतार हा विशेषक कार्यप्रवृत्तीने होत असतो, कारणाविना होतच नाही. तेव्हा प्रस्तुत प्रसंगी भगवान श्री स्वयंभू लिंगेश्वर यांच्या पुराणासाठी प्रवृत्त होताना आपणासमोर अनेक बाबींवर विचार होणं आवश्यक आहे. एक तो संत अवतार हा उद्धराया आले दिनजना किंवा झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग या कारणास्तव आहे आणि ईश्वर प्राकट्य हे धर्म रक्षावया अवतार घेसी या करता आहे. संत वा देव कार्यप्रवृत्ती निमित्तानेच अवतीर्ण होतात. मुळात देव स्थळ काळाचा बांधील नाही, तसा तो स्थितीगतीचा देखील बांधील नाही. ईश्वराची सत्ता ही स्वतंत्र आहे. धर्माचं तसंच संतांचं रक्षण करून खळांचं निर्दळन ईश्वर प्राकट्याचा मूळ हेतू, पाखंड मताचं खंडन करून नामरूपी बीज वाढवणं तसेच त्याचा प्रचार प्रसार आचाराने संपन्न राहून करणं हा संत साधू वा सिद्ध प्राकट्याचा हेतू आहे. स्वयंभू भगवान श्री लिंगेश्वर यांच्या चरित्र आख्यान आणि पुराणाबाबत प्रवृत्त होत असताना प्रारंभी मी अत्यंत नम्रपूर्वक विनीत अंतःकरणाने आणि पवित्र भावाने पूर्णजापूर तसेच विश्वाधिपती स्वयंभू भगवान श्री लिंगेश्वर चरणी नतमस्तक होतो. भगवान श्री स्वयंभू लिंगेश्वर म्हणजेच भगवान शंकर हे अखिल विश्वाची देवता आहे आणि विश्वव्यापी ब्रह्मांडव्यापी देवता आहे. सत्य स्वरूप, शिवस्वरूप आणि सुंदर स्वरूप देवता असलेल्या या भगवान शंकरांच्या अर्थात स्वयंभू श्री लिंगेश्वर भगवान यांच्या पुराणाबद्दल चर्चा करायला बसणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय भाग्यकारक आहे. तसं तर हे परमभाग्यानेच आपल्याला प्राप्त झालेलं काम आहे अशी माझी धारणा आहे. आत्तापर्यंत स्वयंभू भगवान श्री लिंगेश्वरांच्या चरित्राबाबत कोठे विचार झालेला नाही व कोणी त्यांच्या पुराणाबद्दल चर्चा केलेली नाही असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. कारण स्थळ, काळ, वेळ, वेग, स्थिती, मती या कोणत्याही अवच्छेदकाचा तसोमात्र संबंध नसणारा भगवान शंकरांच्या कार्याचा होय. भगवान शंकर म्हणजे स्वयंभू श्री लिंगेश्वर भगवान हे सर्व देवा माझी देव वडील शंभू महादेव आहेत. अनादी आहेत, जुनाट जुगादीचे नाणे आहेत. वेद, शास्त्र, पुराणे आदीसह अनेक वाङ्मयांनी तोंड भरून भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वरांच्या कार्यांचं, कीर्तीचं, आख्यानाचं आणि चरित्राचं कौतुक केलेलं आहे, पोवाडे गायलेले आहेत. आणि हा भोळा परंतु चक्रवर्ती शिव आपलासा केलेला आहे. स्वतःच्या भक्तीच्या प्रांतातील एक सेवक म्हणून स्वतःसोबत जगदुद्धाराचं कार्य करीत आहेत. अशा अनेक महान पुण्यात्म्यांच्या चरणी मी विनीत भावाने दंडवत घालतो. संपूर्ण विश्वामध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध कारणाने भगवान शंकरांना विविध रूपाने प्रगट व्हावं लागलेलं आहे आणि जे प्रगट झाले, कार्यभाग आटोपला आणि आल्याच्या खुणा स्मृती रूपाने, संस्कार रूपाने मागे ठेवल्या आणि भगवान शंकर पुनश्च स्मशानात वैभव मांडायला निघून गेले. ज्या ज्या प्रांतामध्ये, ज्या ज्या क्षेत्रामध्ये येऊन गेले, तत्संबंधित क्षेत्रातील आख्यायिका पुराणांच्या इतिहासाच्या माध्यमातून आपण वाचत ऐकत असतो. आपणावर अगदी बालपणापासून झालेले आणि होत असलेले देवप्रियतेबद्दलचे संस्कार हेच सांगतात. हा नव्याने बोलण्याचा विषय नाही. अर्थात भगवान शंकरांचं प्राकट्य, कार्य, कर्तृत्व, वास्तव्य आणि संस्कार रूपाने चिरंतन समाधी लावून त्या त्या प्रांतात ठाण मांडून बसणं हे संपूर्ण विश्वाला ज्ञात आहे. अशाच विविध क्षेत्रात कार्यासाठी देवाचं प्रकटन होतं. तद्वत जगामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये त्रिपुर दैत्याच्या निर्दळनाकरिता आणि साधूंच्या रक्षणाकरिता भगवान शिवांना प्रस्तुत क्षेत्रात प्रकट व्हावं लागलेलं आहे आणि त्या राक्षसांचा अंत करावा लागला. त्यांनी तो केला देखील आणि त्यानंतर श्रम झाला आणि भीमातीरी ध्यान मांडून बसले तेव्हा त्यांच्या घामाचा पूर आला. तीच भीमा नदी आहे असा इतिहास आहे. भगवान श्री शंकर त्रिपुराला मारायला सज्ज होतात
त्यांना युद्धासाठी सज्ज करतात. युद्ध होतं आणि युद्धानंतर श्रम पावतात, त्यांचा थकवा जावा म्हणून त्यांची सेवा करणं, असे विविध भाग प्रतीक रूपाने या प्रांतात केले जातात. ते रूढीने आणि परंपरेने केले जातात. त्या आनंदाचा संपूर्ण पंचक्रोशीला दहिकाला वाटला जातो. हा या भगवान श्री स्वयंभू लिंगेश्वरांचा मूळ आणि पूर्ण इतिहास आहे या क्षेत्राचा. भगवान श्री लिंगेश्वरांच्या बाबतीत पूर्वी अनेक वाङ्मयातून, अनेक विविध प्रकारच्या ग्रंथातून, पुराणातून, ऐतिहासिक वाङ्मयातून, गॅझेटमधून, तसेच पद्य, विविध वाङ्मय प्रकार, अशा अनेक प्रकारच्या वाङ्मयातून, मौखिक याच्यातून आपल्या क्षेत्राचा वा क्षेत्रातील देवता स्वयंभू लिंगेश्वर भगवान यांच्याबद्दल भरपूर लिहिलं गेलेलं आहे. गौरवोद्गार निघालेले आहेत. भगवान शंकरांचं प्रकटन पुळुज क्षेत्रात झालेलं, याला अनेक बाबी दुजोरा देतात. देव प्राकट्यासोबत संतांचंही आगमन, निवास या क्षेत्रामध्ये झाल्याचे संदर्भ देखील विविध वाङ्मयाच्या माध्यमातून आपल्या पुढे येतात. देव आले, इथं राम आले, भगवान कृष्ण आले, सृष्टी निर्माते ब्रह्मदेव सुद्धा आले. इथे संतांची मांदियाळी आली, इथे संतांनी कीर्तने केली, कथा केल्या, सामान्य लोकांना भक्तीला लावलं आणि जीवदशेत आल्यानंतर अंतत्वागती मोक्ष मिळवण्याचा आनंद येची देही येची डोळा भोगायला मिळवून दिला. एवढा प्रभावी आणि महान या मातीचा इतिहास आहे. मी आपल्या सर्वांसह स्वतःला भाग्यवान समजतोय की या मातीमध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे आणि या निमित्ताने एवढ्या महान कार्यासाठी ईश्वराने आपली नेमणूक केलेली आहे. भगवान शंकर स्वयंभूदेव, महान संत सिद्धश्री सोमलिंग आणि यांचे शिष्य वेदवेदांग परिणत महात्मे सिद्धश्री अंबुकीदेव. भगवान शंकर स्वयंभूदेव, महान संत सिद्धश्री सोमलिंग आणि शिष्य वेदवेदांग परिणत महात्मे सिद्धश्री अंबुकीदेव, तीर्थक्षेत्र श्री चंद्रायणी, भीमा आणि यमुना या त्रयांच्या समन्वयाने हे तीर्थक्षेत्र आहे असं म्हणायला कोणताही प्रत्यवाय नाही, अडचण नाही. स्वयंभू भगवान श्री लिंगेश्वर म्हणजे साक्षात भगवान शंकर होय आणि त्यांच्या कृपा छत्राखाली असलेली ही चंद्रायणी माता, तिच्या तटाकावरील आपण सर्व जनलोक धन्य आहेत. भगवान श्री स्वयंभू लिंगेश्वरांच्या पुराणाबद्दल याआधी अनेक महात्मे बोलून गेलेले आहेत आणि जे बोलून गेलेले आहेत ते सर्व सिद्ध म्हणजे स्थितीप्राप्त झालेले महात्मे आहेत. तेव्हा स्वयंभू लिंगेश्वर भगवान यांच्या आख्यान आणि चरित्राबाबत ते सिद्ध संत महात्मे जेवढे सकसपणे वास्तव सांगू शकतील तेवढे आत्ताचे संशोधक कदापिही सांगू शकत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत. कारण देव ते संत होत, संत ते देव. देव जाणण्याकरता संत व्हावं लागतं आणि संत जाणण्याकरता संतच व्हावं लागतं. संतांचा महिमा संतची जाणती दुर्लभ त्या गती अनेकाशी. संतांचा महिमा म्हणजे मोठेपण. संतच जाणतात, इतरांच्याकडून ते मोठेपण जाणलं जाईल शक्यता कमीच आहे. श्री स्वयंभू लिंगेश्वर भगवान यांचं प्रस्तुत पुराण हा ग्रंथ आहे जो श्री स्वयंभू लिंगेश्वर भगवान यांच्या संबंधी भूतपूर्व होऊन गेलेल्या महान पुण्यात्म्यांच्या आस्थेपणी त्यांनी अनुभवलेल्या ईश्वरांच्या विभूती आणि मांडून ठेवलेल्या वाङ्मयाच्या यथोचित समन्वय आहे. विविध प्रकारच्या विविध कालखंडात विविध सिद्ध महात्म्यांच्या पुळूजमध्ये झालेल्या आगमनाने आणि वास्तव्याने या मातीला साहजिकच पावित्र्य प्राप्त झालेलं आहे. आणि महान सिद्धांनी अनेक प्रकारे गद्य आणि पद्य अजूनही काही प्रकारात स्वयंभू लिंगेश्वरांचं चरित्र पुराण गायलेलं आहे. त्या सर्वांचं संकलन करण्याचं कार्य मात्र आमच्याकडून गुरुकृपेने करून घेतलं गेलेलं आहे. म्हणून आम्ही प्रस्तुत ग्रंथाला समन्वय ग्रंथ असं म्हणतो. या पुळजेला पाठीमागे पूर्णजापूर म्हणत होते. कदाचित संपूर्ण बाबतीत पूर्ण असल्यामुळेच म्हणत असतील की काय कोणास ठावे, पण हे क्षेत्र पूर्ण तीर्थक्षेत्र आहे हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. असो, अनेक वाङ्मयीन ग्रंथांच्या विविध महात्पुण्यात्म्यांच्या गद्यपद्ययुक्त वाङ्मयाने विविध सिद्ध पुरुष स्त्री जड चेतनांच्या कृपेने प्रस्तुत पुराण झालेलं आहे. ते संत, वाचक, अभ्यासक, संशोधक तुम्हा सर्वांप्रिय श्रोत्यांच्या समोर श्री गुरुकृपेने भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वर कृपेने मांडलेलं आहे. याचा आपण अत्यंत पवित्र भावनेने स्वीकार करावा अशी माझी खात्री आहे. या संपूर्ण कार्यामध्ये माझ्या मागे ज्यांचा आशीर्वाद आहे असे माझे सद्गुरुवर्य वेदांताचार्य श्री गुरु पंडित महाराज चिंतामण क्षीरसागर उर्फ भाऊ यांच्या पवित्र चरणी, तसेच ज्यांचं पुराण गायलेलं आहे अशा स्वयंभू भगवान श्री लिंगेश्वरांच्या चरणी हे वाङ्मय पुष्प अर्पण करतो. भगवान स्वयंभू श्री लिंगेश्वरांच्या चरणी समर्पक भावाने, विनीत भावाने विराम देतो. भगवान श्री लिंगेश्वर महाभगवान की जय.